अध्याय क्रमांक 1 श्लोक क्रमांक 13 तत संभाष च वैर्याच पणवान खगोमुखा सह सेवाभ्यहन्यन्त शब्द सातुमुलो भवत। याचाच अर्थ असा, त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदंग, शिंगे इत्यादी वाद्ये एकदम वाजू लागली, त्याचा प्रचंड आवाज झाला। श्लोक क्रमांक 14 तत श्वेतेर्हयैर्युक्ते महती स्यदन्ये स्थितो माधव पांडवश चैव दिव्यो शंखो प्रदम्मतु। याचाच अर्थ असा, त्यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि अर्जुनांनी दिव्य शंख वाजवले।